नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी माहितीचा प्रचार न केल्यास आरोप करून भाजप आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे। या नेत्यांचा प्रामुख्याने अण्णा बनसोडे यांनी स्थानिक पातळीवर विरोध केला आहे। तसेच माहिती आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून एकत्रित निवडणूक लढण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधले आणि आव्हानात्मक ठरणार आहे। वरिष्ठ पातळीवर योग्य प्रकारे संवाद असला तरीही स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे मोठं आव्हान माहितीच्या नेत्यांना पेलवा लागणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकीत कमळाचे चिन्ह असलेल्या उमेदवार मिळणार नाही, त्यामुळे घड्याळाचा प्रचार करावा लागला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाजपाचा प्रचार केला नाही। अजित पवार गटाने माहितीचा धर्म पाळला, मग आता आपण घड्याळाचा प्रचार का करायचा असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचमुळे कमळाच्या चिन्हावर उमेदवार असावे अशी पिंपरी चिंचवड कार्यकर्त्यांची मागणी असून जागा वाटपावरील ही भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेत्यांकडे पोहोचवली जाईल असंही खापरे आणि गोरखे यांनी सांगितले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच कळवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।